फुटले आहेत का त्यांना दिसत? अरे परमेश्वराला पण दया आली। गेल्या काही महिन्यापासून करंजाडे वसाहतीमध्ये पाणी प्रश्न पेटलेला आहे। येथील रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। सिडकोचं नियोजन शून्य असलेलं नियोजन याचा त्रास या रहिवाशांना होत असल्याचा आक्रोश मनात घेत आज करंजाडे वासीय रस्त्यावर उतरले। मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता। यावेळी मोर्चाच्या स्वरूपात सिडकोला निवेदन सादर करण्यात आले। आम्हाला जर तात्काळ पाणी मिळालं नाही तर आम्ही विधानसभेवर मोर्चा काढू असा तीव्र इशारा करंजाडे वासियांनी दिलेला आहे। नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवय्या रोकठोक मध्ये आपलं स्वागत करतो। करंजाडेमध्ये मी सध्या उभा आहे आणि पाण्याचा या ठिकाणी जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे। या ठिकाणी इंग्रज आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साहेब काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती आहे? बघा, सिडकोचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, कारण आपण गेल्या दिवसाला बघतो सिडकोला वारंवार चर्चा बैठका करून मोर्चा आंदोलन करून त्यांचे डोळे उडत नाही, तर आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय काही पर्याय नसतोय। आज बघितलं आपण, हा जनसमुदाय हा सामान्य नागरिकांचा आहे। इथे कुठला पक्ष नाही, कुठली संघटना नाही, कुठली संस्था नाही। तर करंजाडेकर म्हणून पाण्याने जे त्रस्त आहेत, ग्रस्त आहेत, तीच लोक इकडे उतरलेले आहेत। खरोखर जीवन जगण्यासाठी आम्हाला नको स्मार्ट सिटी, नको स्मार्ट शहर, आम्हाला जगण्यासाठी पाणी द्या, एवढी आमची माफक आहे। या ठिकाणी लागूनच पनवेल महानगरपालिका आहे साहेब, काय बघताय, कसं बघताय? म्हणून अगदी आमचा सिडकोवर आरोपच आहे की करंजाडे हा वंचित ठेवलेला आहे त्याने विकासापासून। आपण बघताय पनवेल बाजूला उलवे आहे, इकडे खारघर आहे, कामोटे आहे, या शहरात मुबलक सुविधा आहेत, सगळ्या प्रकारच्या तिकडे पायाभूत सुविधा आहेत। पण करंजाडे हा एकच शहर आहे की ते वंचित ठेवलं का जिथे कुठल्याच सुविधा नाहीत। आता कुठे आम्ही आंदोलन केल्यानंतर रस्ते सुरू झालेत आणि बाकी सुविधा राहिले, बाग बगीचे राहिले, मैदान राहिले, क्रीडांगण राहिले, कुठेच नाही। म्हणून आम्हाला एक एवढंच सांगायचं, स्मार्ट सिटी नको, स्मार्ट शहर नको, आम्हाला जगाने पाणी द्या, म्हणजे पुष्कळ झालं। आणि जे तुमच्या गमजा आहेत सिडको शिल्पकार, ती तुम्ही बिरदोल तुम्ही काढून टाका आणि तुम्ही शिल्पकार नाही ते सिद्ध होतंय। पुढचं पाणी आम्हाला सोडीत आलं नाही तर पुढे निश्चितपणे आम्ही अगदी आता आमच्या महिलांनी काय सांगितलं की आत्मदहन करू, वेळोवेळी जर नाही प्रसंगी पाणी आलं तर आम्ही वेळप्रसंगी आत्मदहन करू, कारण आमच्याकडे पर्याय राहिलाच नाही, जीवन जगू शकत नाही। तर अशा वेळेला आम्हाला पर्याय नाविन्यपूर्ण आहे उपक्रम, पण सिडकोला हे उपक्रम राबवून काय होणार नाही। आम्हाला एक तर आपण बघा, गेल्या वेळेला जलाक्रोश मोर्चा होता, त्यावेळेस भर मीटिंगमध्ये चर्चा करत असताना जे आम्ही लोकांच्या करतो त्यावेळेस आमचा एक जो ज्येष्ठ नागरिक होता त्याचा जीव गमावला आहे। खरोखर त्यांनी पाण्याविषयी त्याचा अद्वेष, म्हणजे त्याच्या ज्या भावना व्यक्त करताना त्या माणसाला हार्ट अटॅक आला। खरोखर आम्हाला दुःख आहे आज त्या माणसाने ते नाव त्यांचं ठुंबरे म्हणून, तर खरोखर आम्हाला याचं दुःख वाटतं। अजून सिडकोला किती बळी हवेत? या ठिकाणी आपल्या सोबत साबळे साहेब आहेत, आपण पाण्यासाठी रस्त्यावर निश्चितच आपण बघतोय की आता पाऊस पडतोय आणि आम्हाला पाणी नाहीये, म्हणजे परिस्थिती अशी आहे की अतिशय भयंकर आहे। सिडको प्रशासन अतिशय निर्दयी आहे। गेले 2014 पासून हा शहर विकसित झालेला आहे, परंतु आम्हाला पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि म्हणून आम्ही वेळोवेळी त्यांना पत्र दिले, पण त्यांच्याकडे काय डोकं ठिकाणं येत नाही। म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे, हा आम्ही रास्ता रोको करणार आहोत। आम्हाला जोपर्यंत पाणी कायमस्वरूपी टिकणारं पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। अहो, आता तर सुरू झालेला पाऊस जूनला, पण आम्ही ऑगस्टला मोर्चा काढला होता। ऑगस्टला ज्यावेळेला धरणं भरतात पाण्याचा प्रश्न सुटतोय, कारण सिडको प्रशासनाचं नियोजन नाहीये। फक्त ते सांगतात आम्ही शहराचे नियोजन करत, परंतु सिडकोचं कुठलंही नियोजन आहे, फक्त बिल्डिंग बांधणं, पण तिथे आलेल्या माणसाला माणूस न समजतात, जनावर समजतात का ते आम्हाला पाणी देत नाही। त्यामुळे सिडको प्रशासनाचा जाहीर निषेध करतो की आपण आता प्रश्न सोडवला नाही, त्याच्या पुढचे अजून भयंकर आंदोलन असतील त्याला तुम्ही सामोरं जाल तयार व्हा। नक्कीच या ठिकाणी सिडको प्रशासनाचा जो निषेध केला जातोय, पाण्याचा प्रश्न खूप पेटलेला आहे, करंजाडेकरांना पाणी मिळत नाहीये आणि वर्षानुवर्ष चालत असलेली समस्या कधी थांबणार, हाच प्रश्न करंजाडेकरांपुरता आहे। काय सांगायचं एवढंच आहे की आमचा जो शारीरिक आर्थिक नुकसान झालंय हे कोण भरून काढणार, वैयक्तिक नुकसान कोण भरून काढणार? आमच्या घरातले की सिडको? कारण सिडकोमुळे आम्हाला त्रास होतोय। त्यांचे डोळे फुटले आहेत का त्यांना दिसत? अरे परमेश्वराला पण दया आली, पाऊस पडला, पण ह्यांच्या नळाला पाणी सुटत नाहीये। बघितलात की लोकांच्या किती प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, नेमकं तुम्ही आज रस्त्यावर उतरले पाण्यासाठी? आम्हाला आमच्या मूलभूत गरजांसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय। आम्ही इथे घर का घेतलं? कारण का हे सिडको विकसित शहर आहे म्हणून आम्ही इथे घर घेतलं, पण आज इतकं लाजिरवाणी गोष्ट आहे की आम्हाला आमच्या मूलभूत हक्कासाठी पाण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आहे। आणि हा सगळा आहे ना, हा कोणताही राजकीय पक्षाचा नाही। म्हणजे तुम्ही उद्रेक बघा ना सामान्य जनतेचा, सामान्य जनता स्वतःहून या मोर्चामध्ये सामील झालेली आहे। म्हणजे हा प्रश्न किती तीव्र आहे याची जाणीव सगळ्यांना झाली पाहिजे। प्रशासनाला आता तरी जाग येईल का? यायला हवी, माणूस की जिवंत असेल तर यायला हवी।
प्लीज पाणी आम्हाला द्या, 24 तास पाणी द्या, एवढीच आम्हाला तुमच्या पुढे विनंती आहे. कॉलेजची विद्यार्थिनी आपल्या या ठिकाणी दिसते. ताई काय सांगशील? काय सांगायचं आता ह्यांच्या समोर, किती पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. प्रत्येकाला माहितीये पाणी किती गरजेचं आहे, तरी सुद्धा सिडको प्रशासन हे ऐकत नाही. आता आज आपल्या इथे प्रत्येक एज ग्रुपचे सगळेजण खाली उतरलेत, वयस्कर असू दे, एजेड असू दे, सगळेजण खाली उतरलेत. पाणी किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाला समजते. सगळेजण बोर्ड लावून वगैरे पाऊस पडतो तरी सुद्धा सगळे उतरलेत. प्रत्येकाला याचे गांभीर्य समजलं पाहिजे. इन शॉर्ट पाणी खूप आता एवढ्यातला प्रॉब्लेम नाहीये, 2-3 वर्षापासूनचा पण प्रॉब्लेम नाही, खूप आधीपासून चाललेला प्रॉब्लेम आहे हा. थँक्यू. कुणाचा त्याने हातवरती करा. हा लढा कुणाचा आहे? माझा आहे म्हणजे प्रत्येकाचा आहे की नाही? मग आपण आपल्यासाठी भांडतोय, पण सरपंच आपला नाहीये म्हणून तो आपल्यात नाहीये. बरोबर ना? तो काय विरोध करतोय मला आश्चर्य वाटतंय. मला राहू जाऊन आश्चर्य वाटतंय. सरपंच काय विरोध करतोय? कुठे मोर्चाच करू नका. अरे आणि बघ, आणि हास्यास्पद गोष्ट काय माहितीये का? त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं का सिडकोने 8 दिवसांनी झालं आम्ही मोर्चा काढू. म्हणजे तू मोर्चा काढणार आणि आम्ही नाही करायचं? म्हणजे सरपंच मालक आहे का? आम्ही आता राज्यपालांना एक पत्र लिहिणार आहे की आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही काय राजकारण कधी केलेलं नाही. फक्त माझे वडील 25 वर्ष सरपंच होते, माझी बायको सरपंच होती, त्यामुळे आम्हाला माहिती नसेल तेव्हा सरपंच मालक आहे ते. मी नवीन विचारतो की बाबा करंजाडे हद्दीमध्ये कुठली पण गोष्ट करायची असेल तर सरपंचाची परमिशन पाहिजे का, की सरपंचच करेल का? हे मला राज्यपालांना पत्र गाठून विचारायचंय की सरपंचाला नवीन कायदा आलाय का की एकदा नियुक्त सरपंचाला तर सगळे त्याच्यावरती पॉवर ऑफ अटर्नी करंजाड्यामध्ये काही असेल तर सरपंच फाउंडेशन यांनी आज मला निवेदन दिलेलं आहे आणि या प्रश्नावर आम्ही 2दा ऑफिसमध्ये आपले पदाधिकारी साबळे साहेब, शहारे मॅडम आणि आंग्रे आणि त्याचे बाकी प्रतिनिधी यांनी आम्ही सविस्तर चर्चा याच्यावर केलेली आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे जे जीर्ण झालेली MJPची जलवाहिनी होती त्याला तात्काळ बंद करून नवीन जलवाहिनी कारवाई करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आपला जो डिमांड होता की 18 ते 20 MLD आपल्याला पाणी मिळावं आणि मागच्या 2 ते 3 दिवसापासून ते सुरळीत होत आहे आणि कायमस्वरूपी टिकण्याचं आम्ही इथे आश्वासित करतो. 2 मिनिटं थांबावे. मला निवेदन आता देण्यात आलेलं आहे. मी याचं लेखी उत्तर देणार आहे. तुम्ही थोडा मला वेळ द्या. आत्ताच माझ्याकडे काही